नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत जी टी शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे. तर त्याच्यासाठी 22 जून 2026 रोजी आलेलं जे महत्त्वाचं सूचना आहे तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर पहिले आहे, परीक्षा केंद्रावर उपस्थित करताना निर्धारित केलेल्या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. परीक्षा परिषदेचे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेल्या प्रिंट केलेल्या मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल. उमेदवाराची तपासणी, झडती, ओळखपत्र करण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी होऊ शकणाऱ्या अडचणीचा उमेदवारच जे आहे तर त्यासाठी आवश्यक बाबी आहेत तर त्यांनी लक्षात घ्यायच्या आहेत आणि परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहायचं आहे. तर त्यासाठीचं जे सूचनापत्र आहे तर ते प्रसिद्ध केलेलं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जे आहे तर त्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर मी उपलब्ध करून देते. तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये काय काय इन्स्ट्रक्शन दिले आहेत, सोबत काय काय घेऊन जायचं आहे, तर काळा पेन, निळा पेन, त्या बॉल पेन घेऊन जायचं आहे, मूळ ओळखपत्र घेऊन जायचं आहे, मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स घेऊन जायचं आहे, पाण्याची पारदर्शक बॉटल तुम्ही सोबत ठेवू शकता. पाऊच, बॅग, पर्स, नोट्स किंवा पुस्तक अशा प्रकारचं पॅड्स असं काहीही घेऊन जाण्यास मनाई असणार आहे. अ, प्रक कोणत्याही प्रकारचे बुटांना वर्ग खोलीमध्ये परवानगी असणार नाही. उघडे पादत्राणे म्हणजे चप्पल, स्लीपर्स, सॅन्डल असंच तुम्हाला घालून जाता येणार आहे. आणि तुम्हाला आवश्यक प्रपत्र भरून जे आहे तर maha.tet.in या संकेतस्थळावर उमेदवाराने स्वतःच्या लॉगिनमधून अपलोड करणे अनिवार्य असणार आहे. तर ही जी शिक्षक पात्रता परीक्षा 2026 असणार आहे तर त्या संदर्भातल्या आलेल्या इन्स्ट्रक्शन संदर्भातली अपडेटेड माहिती आहे. 22 जून 2026 रोजीची आणि 28 जून 2026 रोजी हा एक्झाम जो आहे तर तो आयोजित केली जाणार आहे. तर त्या संदर्भातल्या ह्या इन्स्ट्रक्शन आहेत. थँक्स फॉर द वॉचिंग.